पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय। साधू महाराज की जय। सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु संत साधू महाराज की जय। सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय। योगानामपि सर्वेषां मद्गतेर्नान्तरात्मनः श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मताः। आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। प्रातस्मरणीय ब्रह्मचैतन्य सद्गुरु साधू महाराज, परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु मोतीराम महाराज, परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरु बाळकृष्ण महाराज, वैकुंठवासी सद्गुरु गुंडा महाराज कंधारकर, वैकुंठवासी सद्गुरु प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या चरणी, या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक करून आजचा हा सेवेचा योग महत् भाग्यानं माझ्याकडे आलेला आहे। श्री संत साधू महाराज संस्थान सेवा समिती गंगाखेड या फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन आजच्या हा प्रवचन सेवेचा योग परमस्नेही हरिभक्तपरायण आदरणीय गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि संस्थांच्या परंपरागत परंपरेप्रमाणे हा प्रतिवार्षिक वैकुंठवासी सद्गुरु गुंडा महाराज कृपा नाना महाराज कंधारकर यांचा हा संजीवन समाधी सोहळा, आणि त्याचबरोबर वैकुंठवासी सद्गुरु प्रल्हाद महाराज कंधारकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हा प्रतिवर्षीचा सोहळा याही वर्षी आदरणीय परमस्नेही हरिभक्तपरायण गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत आहे। मागच्या 2 वर्षाच्या अर्थात काळापासून संपूर्ण विश्वामध्ये कोरोना महामारीनं समस्त प्राणीमात्र समस्त जीवन विस्कळीत अशा प्रकारचं झालेलं आहे। त्यातूनही सद्गुरूंची सेवा घडावी, संस्थानातील परंपरागत असलेल्या प्रतिवार्षिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही उपक्रम अशा प्रकारचे राबवावेत या हेतूने याही वर्षी वैकुंठवासी सद्गुरु गुंडा महाराज कंधारकर यांच्या हा संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्री संत साधू महाराज संस्थान सेवा समिती गंगाखेड या फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवचन मालिकेचं नियोजन अत्यंत सुंदर आदरणीय महाराजांनी केलं, आणि या प्रवचन मालिकेमध्ये सद्गुरूंची सेवा करण्याची संधी महाराजांनी मला दिली। नेहमीच महाराजांचं प्रेम आमच्यावर आहे, आमचंही प्रेम महाराजांवर आहे, आणि संस्थानाच्या अंतर्गत साधू महाराजांच्या ही सगळी संस्थानं आमची येत असल्यामुळं अत्यंत स्नेहभावाने माझ्याकडे ही सेवा अशा प्रकारची दिली, त्याबद्दल व्यक्तिशाही महाराजांचं ऋण व्यक्त करतो। आणि चिंतनासाठी प्रवचन सेवेसाठी घेतलेला श्रीमद भगवद्गीतेतला 6व्या अध्यायातला हा 47 क्रमांकाचा श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये हा अध्याय आत्मसंयमन योग म्हणून
माऊलींनी आपल्या समोर ठेवला. ज्ञानोबारायांच्या या 6व्या अध्यायातल्या चिंतनाचा विषय फार मोठा अशा प्रकारचा आहे. अगदी अल्पशा वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये सर्व चिंतन आपल्याला होणार नाही. पण भगवान ज्या वेळेला अर्जुनाला उपदेश करतात, भगवंतांनी ज्या वेळेला अर्जुनाला योग्यांचं श्रेष्ठत्व सांगत असताना फार सुंदर विवेचन अशा प्रकारचं केलं. आपण जर बघितलं या श्लोकावरचं चिंतन तर योगिनाम मपि सर्वेषां मद्गते तांतरात्मनाः श्रद्धावान लभते यो मां समे युक्त तमो मताः. अर्जुना, जो योगी जीवाशी आणि परमात्म्याशी मनाने एक भाव ठेवतो तो योगी सर्वश्रेष्ठ योगी आहे. आणि या सर्व योग्यांमध्ये, बाकी सर्व योग्यांमध्ये हा योगी माझं चैतन्य रूप आहे असं भगवान स्वतः अर्जुनाला अशा प्रकारचं सांगतात. खरं तर सत्पुरुषांचं जीवन फार अनमोल अशा प्रकारचं जीवन आहे. कारण या महात्म्यांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी जीवाबद्दलही तोच भाव आहे आणि परमात्म्याबद्दलही तोच भाव आहे. म्हणून ऐक्य भाव असा जो जीव आणि परमात्म्याबद्दल मनामध्ये त्यांच्या आहे. त्यामुळं वैकुंठवासी सद्गुरू गुंडा महाराज असतील, वैकुंठवासी सद्गुरू प्रल्हाद महाराज असतील, अन्य अशा प्रकारचे साधू पुरुष असतील, हे एवढ्या उंचीला त्यामुळे गेले की मोना ते देवस्वरूप अशा प्रकारचे झाले. कारण सामान्य जीवाच्या ठिकाणीही तोच भाव आहे, भगवान परमात्म्याच्या ठिकाणीही तोच भाव आहे. म्हणून अनेक योग्यांचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी वेगवेगळ्या योग्यांबद्दल ज्ञानोबाराय विवेचन करतात. तर ज्ञानोबाराय सगळ्यापेक्षा वेगळे योगी असं का स्वतःला समजतात? ते स्वतः सांगतात की अर्जुना, भगवान सांगतो अर्जुनाला, अर्जुना, या योग्यामध्ये जीवाच्या बाबतीमध्ये आणि जगाच्या बाबतीमध्ये, अर्थात जीवाच्या बाबतीमध्ये आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये, जगताच्या बाबतीमध्ये आणि परमात्म्याच्या बाबतीमध्ये एकच भाव असतो. कारण ते वेगळ्या द्वैत भावानी जीवाकडे बघत नाहीत, भगवंताकडे वेगळ्या भावानी बघत नाहीत. ज्ञानोबाराय सांगतात की मी सगळ्या योग्यापेक्षा योगी आहे. का योगी आहे? तर माझी हा विस्तारलेपणाचे नावे. अर्जुना, हे जगची नो हे आगवे. मुळामध्ये अर्जुना, हे जग जगच नाही, मला सगळीकडे ब्रह्म अशा प्रकारचं दिसतं. एकच भाव आहे माझ्या मनामध्ये. हीच तर योग्यांची, हीच तर सत्पुरुषांची, हीच तर महात्म्यांची मोठी श्रेष्ठता आहे, योग्यता आहे. आणि आपल्या साधू महाराजांच्या जीवनचरित्रामध्येही आपण जर बघितलं तर ब्रह्मरूप दृष्टी साधू महाराजांची आहे. म्हणजे साधू महाराजांचं जीवनचरित्रही जरी आपण बघितलं तर लोकांसाठी तोच भाव आहे, घरच्यांसाठी तोच भाव आहे, अन्य अशा जीवांसाठी तोच अशा प्रकारचा भाव आहे. म्हणजे महाराजांच्या अष्टकामध्ये अशा सुंदर त्यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी सद्गुरू शंकर महाराज कंधारकरांनी जी रचना केली त्यामध्ये साधू महाराजांचं जीवनचरित्र आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्या सत्पुरुषांच्या जीवनामध्ये हा एक वेगळा अशा प्रकारचा भाव आपल्याला दिसून येतो, जो भाव जीवाच्या आणि परमात्म्याच्या ठिकाणी एकच आहे. म्हणून तर अर्जुना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट सांगतात की अर्जुना, आगा योगी जो म्हणजे, अर्जुना, योगी अशाच जीवाला म्हणायचे, योगी अशाच लोकांना म्हणायचे की जे जीवाच्या आणि परमात्म्याच्या ठिकाणी एक भाव ठेवतात आणि मग ते माझ्यापेक्षाही मोठे होतात. म्हणून ज्या सद्गुरूंची संजीवन समाधी सोहळ्याची ही प्रवचन मालिका चालू आहे, ज्या सद्गुरूंची पुण्यतिथी आहे, ते देवांचेही देव आहेत. कळाला का? वैकुंठवासी सद्गुरू गुंडा महाराज हे देवांचेही देव आहेत. हे मी म्हणत नाही, भगवान स्वतः स्पष्ट करतात. ज्ञानोबारायांची सुंदर सुंदर ओवी अशा प्रकारचे आहेत. त्यागा योगी जय म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. अरे अर्जुना, भगवान म्हणतात आगा योगी जो म्हणजे, योगी त्यालाच म्हणायचं आहे जो एक भाव ठेवतो, तो देवांचाही देव आहे, माझा सुद्धा देव आहे. म्हणून आपल्या सर्वांना हे माहित आहे की स्वतः भगवान सुद्धा अशा महात्म्याच्या चरणाची धूळ, अशा महात्म्याच्या चरणाची सेवा करण्याची भगवान सुद्धा इच्छा व्यक्त करतात. कितीतरी वारकरी संप्रदायातल्या
गाथा प्रकरणातल्या आपल्याला प्रमाणाने ते सिद्ध अशा प्रकारचं करता येईल. देव इच्छिरज चरणीचे माते, देव इच्छिरज. अरे भगवान स्वतः त्यांच्या पायाखालची धूळ आपल्या मस्तकाला लावतो. एवढा मोठा अधिकार या महात्म्यांचा आपल्याला दिसून येतो मंडळींनो. त्यातला एकच भाग महत्वाचा, एकच गोष्ट महत्वाची, ती गोष्ट म्हणजे त्यांचा जो एकच भाव, एकच दृष्टी, कळाला का, सामान्य जीवाबद्दल आणि परमात्म्याबद्दल, ही एकच दृष्टी त्यांची दिसून येते. खरं तर परमार्थ साधनेच्या उंचीचा जर विचार केला, आपली परमार्थ साधना पुढे पुढे आपल्याला जर उंचीवर न्यायची असेल तर दृष्टीमध्ये फरक पडणं ही फार मोठी गोष्ट आहे. वेदांत शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असेल, सृष्टी दृष्टीवाद असेल, अन्य वादावर जास्त आपण चिंतन करण्यापेक्षा परमार्थ आपला उंचीला न्यायचा असेल, साधना आपली जर उंचीला न्यायची असेल तर आपली दृष्टी फार महत्वाची आहे. चिंतनामध्ये आपल्याला असं म्हणता येतं की दृष्टी आणि विचार या दोन गोष्टी आपल्या बदलल्या की आपण परमार्थ साधनेतली उंची प्राप्त करू शकतो. संतांनी सुद्धा उपदेश करत असताना या दोन गोष्टीमध्ये जीवामध्ये बदल व्हावा हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. म्हणजे विचारामध्ये बदल व्हावा, बुद्धीमध्ये बदल व्हावा, कळाला का. ज्ञानोबा सांगतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो. अर्जुना, वाईट बुद्धी जाऊन म्हणजे वाईट विचार जाऊन चांगला विचार यावा, ज्ञानोबा बोलतात. म्हणजे परमार्थ हा दृष्टी आणि विचारावर फार मोठा अवलंबून आहे. आणि हल्ली या दोन गोष्टी आपल्याला परमार्थ साधनेमध्ये प्रखरतेनं बदललेल्या दिसून येतच नाही. दृष्टी तर फार महत्वाची आहे. वाईट विचाराच्या माणसांना सगळं वाईट दिसतं, कळाला. हे जग वाईट दिसतं, समोर आलेला व्यक्ती वाईट दिसतो, देव वाईट दिसतो, सगळंच वाईट दिसतं त्याला. महाभारतातला एक प्रसंग फार सुंदर आपल्या समोर मला ठेवता येईल, मांडता येईल. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला दुर्योधनाकडे शिष्टाई करायला गेले, दुर्योधनाने भगवंताचं ऐकण्यास मनाई केली. खरं तर भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी गेले होते, त्याचं हितही त्याला लक्षात आणून देत होते. पण दुर्योधनाची दृष्टी अशी की भगवान म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे पांडवांच्या बाजूने, कळाला. खूप वेळ समजून सांगितलं भगवंतानं, त्याच्या हिताच्या गोष्टी समजून सांगितल्या, पण दुर्योधन ऐकायला तयार नाही. शेवटी भगवान परमात्मा उठले दुर्योधनाच्या महालातून आणि निघत असताना दुर्योधन पुढे आला आणि भगवंताला हात आडवा करून म्हटला की देवा, अर्थात कृष्णा, जाऊ दे, विचारामध्ये तुझं माझं पटलं नसेल, मी तुझं म्हणणं ऐकलं नसेल, पण दुपारची वेळ आहे, 5 पक्वान्नाचं जेवण तयार आहे, ताट पाट रांगोळी सगळं अशा प्रकारचं मांडलेलं आहे, भोजन कर आणि मग जा. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणले, दुर्योधना बाजूला सर, मला निघायचं. दुर्योधन पुन्हा पुन्हा आग्रह करत होता, भगवान पुन्हा पुन्हा नाही म्हणत होते. पण दुर्योधनाने प्रश्न केला, का जेवण करत नाहीत आमच्याकडे? एवढं सगळं जेवण तयार आहे 5 पक्वान्नाचं, कृष्णा का जेवायला बसायचं नाही, का जेवण करत नाही? तर भगवान फार छान बोलले दुर्योधनाला. भगवान इथं महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की का जेवत नाही हे सांगतो. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणले, दुर्योधना, तुझी दृष्टी खराब आहे. भगवंताच्या मुखातले शब्द आहेत, पांडवान द्विषसे राजन मम प्राणा हि पांडवा यस्त्वाम द्वेष्टी समान द्वेष्टी न च भक्तो न च वैष्णवाः. भगवान म्हणतो, दुर्योधना, तू पांडवाचा द्वेष करतोस, तुझी दृष्टी खराब आहे. ज्या पांडवाचा तू द्वेष करतोस ना, ते पांडव मला प्राणापेक्षा प्रिय आहे, म्हणून तू माझाही द्वेष करायला लागला, माझ्याबद्दलही तुझी दृष्टी खराब झाली. बरं, तुझी सगळ्याच बद्दल दृष्टी खराब आहे, सगळ्यांचा द्वेष करतोस तू दुर्योधना. इतक्यावरही मी तुझ्या घरी जेवण केलं असतं, पण न च भक्तो न च वैष्णवाः. भगवान म्हणतो की दुर्योधना, तू माझा भक्तही नाहीस आणि तू वारकरीही नाहीस, मग तुझ्या घरी मी जेवण अशा प्रकारचं का करू? मी हा दृष्टांत याच्यासाठी दिला की दृष्टी फार महत्वाची आहे आणि दृष्टी आणि विचार या दोन गोष्टीमध्ये बदल करण्याचं काम हे संत महात्मे करत असतात.
हे ज्या अधिकाराला पोहोचलेले असतात, तो अधिकार भगवान परमात्मा स्वतः सांगतो की आगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. हे जे महात्मे आहेत हे देवांचे देव आहेत. त्यांनी अवतार कार्यामध्ये, त्यांनी पृथ्वी तलावर येऊन जे कार्य केलं, त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी समाज दृष्टी आणि समाज विचारधारा बदलण्याचा प्रयत्न केला, कळाला का? म्हणून आजपर्यंत सुद्धा, इथपर्यंत सुद्धा त्यांचं कार्य अभ्यासपणे आपण अशा प्रकारचं पुढे नेण्याचं काम करतो, कारण ते कार्य समाजासाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं कार्य आहे. म्हणून आपल्याही परंपरेमध्ये होऊन गेलेली सगळी ज्ञाते मंडळी, सगळी योगी मंडळी, सगळी सत्पुरुष मंडळी ही त्या अधिकार क्षेत्रातली आहे, ती अधिकार संपन्नतेची आहे. म्हणून साधू महाराज यांच्या आशीर्वादाने प्रवचन मालिकेमध्ये 4थ्या दिवसाचा हा जो सेवेचा योग आहे, हा योग माझ्याकडं अशा महात्म्यांच्या सेवेचा आलेला आहे की ज्यामध्ये माझं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी लागलो आजी फिटले माझे कोडे. एवढ्या महान पुरुषाची, एवढ्या सत्पुरुषाची, एवढ्या योगी महात्म्यांची सेवा आपल्याला अशा प्रकारची घडावी, ज्या महात्म्यांनी या देहामध्ये येऊन हे जे कार्य केलं हे सर्व समस्त प्राणी मात्रांसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं कार्य आहे. भगवंतानी या महात्म्यांना फार मोठं अशा प्रकारचं स्थान दिलेलं आहे. खरं तर अशा महात्म्यांची संगत, अशा महात्म्यांचा सहवास फार महत्त्वाचा आहे. मनुष्य देहात आल्यानंतर जीवानी पहिल्यांदा या महात्म्यांची सेवा, या महात्म्यांच्या संगतीत येण्याचा प्रयत्न करत जावा. अध्यात्म रामायणामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः भगवान आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत. पण वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्र या अवताराला आल्यानंतर, या देहात आल्यानंतर उपदेश करतात. वशिष्ठ महाराज सुद्धा अध्यात्म रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला उपदेश करताना सांगतात की हे रामचंद्रा, या देहात आल्यानंतर पहिल्यांदा जर माणसाने कोणतं साधन स्वीकारावं तर सताम संगती रे मात्रम साधनम प्रथमम स्मृतम. वशिष्ठ महर्षी म्हणतात की प्रभू रामचंद्राला सगळ्यात पहिलं साधन या जीवानी या देहात आल्यानंतर जर काय स्वीकारायचं असेल तर संतांची संगत, संतांचा सहवास, त्यांची सेवा. एकादश स्कंदामध्ये सुद्धा फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये जनक राजा, जनकाचा आणि 9 योगेश्वरांच्या संवादामध्ये अशा प्रकारचं आलं. तर दुर्दैव हे आहे या देहात आलेल्या जीवाचं की संत आपल्याला कळत नाहीत, संत दिसत नाहीत, संत भेटत नाहीत, त्यांची सेवा आपल्याला अशा प्रकारची घडत नाही. जोपर्यंत आपल्या जवळ असतात तोपर्यंत ते जाणीव होऊ देत नाहीत की आम्ही या अधिकारातले आहोत. आणि मग त्यांच्या पश्चात आपल्याला ते लक्षात येतं की अरे हे त्या अधिकारातले होते. जसं नाथ महाराजांच्या घरी श्रीखंडाच्या रूपाने भगवान परमात्म्याने इतके वर्ष सेवा केली, इतके वर्ष सेवा केली, पण एकनाथ महाराजांना थोडी सुद्धा ओळख होऊ दिली नाही की मी द्वारकेचा श्रीकृष्ण आहे. महात्म्यांचं असंच आहे, कारण देवते संत, देवते संत, महात्मा सुद्धा याच अधिकाराने राहतो. म्हणजे जवळ असून सुद्धा आपल्याला कळत नाही, त्यांची संगती आपल्याला लक्षात घेता येत नाही, त्यांची सेवा आपल्याला अशा प्रकारची करता येत नाही. द्वारकेमधला भगवान श्रीकृष्ण नाथ महाराजांच्या घरी इतके वर्ष सेवा करतो नाथ बाबांची, हे नाथ महाराजांच्या लक्षात सुद्धा नाही आलं, येऊ दिलं नाही भगवंतानी. त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला फार सुंदर पुढे लक्षात घेता येते की द्वारकेमधला एक ब्राह्मण गायत्री पुरस्चरण त्यानं ब्राह्मणाने केलं आणि पुरस्चरण पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण स्वप्नामध्ये आले. का तर या ब्राह्मणाची इच्छा होती की भगवंतानी मला दर्शन द्यावं. मोठी तळमळ होती. परमार्थात साधनेमध्ये तळमळीला तर अनन्य साधारण महत्व आहे. भगवान श्रीकृष्ण त्याची तळमळ लक्षात घेऊन स्वप्नामध्ये गेले आणि द्वारकेमधल्या त्या ब्राह्मणाला भगवंतानी सांगितलं की आता सध्या मी द्वारकेमध्ये नाही, मी सध्या पैठण क्षेत्री आहे, नाथ महाराजांच्या घरी आहे श्रीखंड या नावाने, तू पैठणला ये आणि माझं दर्शन घे. आणि तो ब्राह्मण द्वारकेहून पायी पायी निघाला पैठणला येण्यासाठी. ब्राह्मण धर्मजल करत 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 नाथ महाराजांच्या पैठण क्षेत्रामध्ये आला. दरवाजातून आत प्रवेश केला. ब्राह्मण बुवा दिसतात. नाथ महाराजांनी मोठं स्वागत केलं
आणि नाथ महाराजांनी बसवलं, आदरातिथ्य केलं. एवढ्या दुरून येण्याचं काय प्रयोजन आहे तुमचं विचारलं. त्या ब्राह्मणाने बोलायला सुरुवात केली की तुमच्याकडे श्रीखंड्या नावाचा कोणी आहे का सेवक? नाथ महाराज म्हटले हो हो आहे आहे, सेवा करतो. गंगेला पाणी आणायला तो आता गेलाय. आणि असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाने नाथ महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून नाथ महाराजांच्या चरणात लोळण घ्यायला सुरुवात केली आणि म्हणायला तो ब्राह्मण की नाथ महाराज तुम्ही किती मोठ्या अधिकारातले, तो श्रीखंड्या नाही तर द्वारकेचा प्रत्यक्ष भगवान आहे, द्वारकेचा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे. तो वृत्तांत ज्या वेळेला ब्राह्मणाने सांगितला, नाथ महाराज श्रीखंड्या म्हणून हाक मारायला लागले. आत्ता पाण्याला गेला होता, बघा बाहेर कुठं असेल. भगवंताला किती वेळ लागतो अंतर्धान पावण्यासाठी, भगवान तर गुप्त झाले. नाथ महाराज नंतर लक्षात घेतात की अरे हा श्रीखंड्या आपल्या घरी जो होता तो द्वारकेचा श्रीकृष्ण. इतके वर्ष राहून सुद्धा ओळख मात्र श्रीखंड्याने होऊ दिली नाही. संतांचंही तसंच आहे. संतही याच कक्षेमध्ये आहेत, जवळ असतात, सहवासातही असतात बऱ्याच वेळेला, पण ते कळतही नाहीत आपल्याला, ते लक्षातही आणून देत नाहीत की आम्ही या अधिकारातले आहेत. आणि जसा जसा त्यांचा उत्तरोत्तर काळ जात असतो तसा तसा त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश ब्रह्मांडामध्ये तेजोमय अशा प्रकारचा होत असतो. असेच महापुरुष, असेच सद्गुरू, असेच योगी महात्मे वैकुंठवासी सद्गुरू गुंडा महाराज कंधारकर यांच्याही या उत्तरोत्तर काळामध्ये हरिभक्त परायण आमचे परमस्नेही चैतन्य महाराज साधू कंधारकर गंगाखेड यांनी फार मोठ्या कष्टाने सायासाने ही सगळी परंपरा पुढे अशा प्रकारची जोपासली गेलेली आहे. खरं तर मला खूप काही बोलता येतं या सगळ्या गोष्टीवर. महाराजांच्या आयुष्यामध्ये, चैतन्य महाराजांच्या आयुष्यामध्ये बालपणापासून मोठं दुःख आलं होतं, पण तरीही सुद्धा मोठे महाराज गेल्यानंतर, गंती महाराज गेल्यानंतरही आईसाहेबांनी फार मोठ्या तळमळीनं, फार मोठ्या सायासाने महाराजांना आपल्या समस्तांचे धडे, समस्तांचे संस्कार देऊन महाराजांना इथपर्यंत अशा प्रकारचं पाठबळ देऊन, मायेची ऊब देऊन आणि थोरा मोठ्यांच्या सत्पुरुषांच्या आशीर्वादाने इथपर्यंत महाराजांनाही कार्यक्षम बनवलं. आणि त्यांच्या आशीर्वादाने, नानांच्या आशीर्वादाने, महाराजांच्या, प्रल्हाद महाराजांच्या, दंती सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराजांची पुढची वाटचाल फार मोठी अशा प्रकारची हो, यामध्ये शंकाच नाही. पण खूप अभ्यासू आणि संस्कार क्षम अशा प्रकारचं जीवन महाराजांचं, चैतन्य महाराज यांचं आहे. त्यामुळं कमी वयामध्ये समस्तांची धुरा सांभाळण्याची जबाबदारी महाराजांवर आली. त्यातून पारंपरिक सगळे सप्ते, कार्यक्रम आणि सगळ्या गोष्टी महाराज व्यवस्थित अशा प्रकारचं सांभाळत आहेत. ही सगळी त्यांच्या पाठीमागं पुण्याई आहे, कारण ही सगळी महापुरुष मंडळी सामान्य अशा प्रकारची नाही. आणि आमच्या साधू महाराज परंपरेतली ही सगळी महापुरुष मंडळी फार मोठ्या योग्यतेची अशा प्रकारची पृथ्वी तलावर अवताराला आलेली आहे. पृथ्वी तलावर यांनी अवतार कार्य अशा प्रकारचं करून तुम्हाला, आम्हाला मार्गदर्शन करणारी मोठी मंडळी आहे. आम्हाला फार मोठा अभिमान आहे की आम्ही या सगळ्या महापुरुषांच्या वंश परंपरेमध्ये आम्ही पुण्याईनं जन्माला आलेलो आहेत. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या फार मोठ्या पाठबळाने आम्ही पुढे त्यांचं कार्य आम्हाला जसं झेपेल, आम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही करण्याचा अशा प्रकारचा प्रयत्न करतो. आणि अशी सदैव महाराजांची सेवा, सद्गुरूंची सेवा आम्हाला घडावी अशी प्रार्थना महाराजांच्या चरणी मी करतो. आणि योगी महात्म्यांची अनेक लक्षणं तुम्हाला, आम्हाला अशा प्रकारची लक्षात घेता येतात. योगी महात्म्यांच्या लक्षणावर विवेचनही अशा प्रकारचं भरपूर करता येतं. पण सगळ्या योग्यांबद्दल बोलणं कमी वेळामध्ये शक्य नाही. मग अष्टांग योगी असेल, कर्मयोगी असेल, ज्ञानयोगी असेल, ज्ञानोबारा हे सगळ्यापेक्षा वेगळे योगी आहेत. आणि प्रत्येक योग्यांचं चिंतनही आपल्याला कमी वेळामध्ये मांडणं अशा प्रकारचं शक्य होणार नाही. म्हणून संत सेवा, योगी महात्म्यांची सेवा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि ज्यांना हे भाग्य लाभलेलं आहे ते खरंच पुण्यवान अशा प्रकारचे आहेत. म्हणून महाराजांच्या सेवेचा हा योग माझ्याकडे अशा प्रकारचा आलेला आहे. स्वतः भगवान ग्वाही देतो की या महापुरुषांच्या सेवेची मला सुद्धा अशा प्रकारे फार मोठी आवड आहे. नवे नवे मी त्यांची सेवा करण्यासाठी
त्यांच्या संगतीत राहण्यासाठी मी स्वतः माझं मोठेपण सोडून मी त्यांच्याकडे अशा प्रकारचं येतो. महाराजांच्या अनेक अभंगातूनही आपल्याला दिसून येतं की देवानं कधी लाज धरली नाही महापुरुषांची सेवा करण्यासाठी. या सद्गुरूंची, या महात्म्यांची सेवा करण्यासाठी देवही कधी मागे पुढे अशा प्रकारचं बघत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. भगवंतांनी अनेक संत चरित्राचा जर विचार केला तर अनेक संतांच्या घरी येऊन भगवंतांनी सेवा केलेली आहे. मग चोखोबा महाराज असो, आमचे साधू महाराजांना तर प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन देऊन दृष्टांत अशा प्रकारचा दिला. वेगवेगळ्या संत मालिकेतले संत असो, कळाला का, साधावया भक्तिकाज नाही लाज घरीत, पण अशाही महात्म्यांच्या संगतीमध्ये जो जीव अशा प्रकारचा राहतो तो परम कल्याणाप्रत अशा प्रकारचा जातो. आणि या जीवाचं मंद भाग्य आहे, कळाला का, मंद बुद्धी आहे. का तर या महात्म्यांना तो ओळखू शकत नाही, या महात्म्यांच्या सेवेमध्ये आपलं जीवन तो व्यतीत करू शकत नाही. नारद सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की कलियुगातली माणसं, कलियुगातले जीव हे मंद बुद्धीचे आहेत. आपल्याला असं वाटत असेल की विज्ञानाने शोध लावले, आपण फार तीव्र बुद्धीचे आहोत, प्रगल्भ बुद्धीचे आहोत, पण आध्यात्मिक चिंतनामध्ये जीव हा मंद बुद्धीचा आहे, कळाला का. कारण त्याला जी बुद्धी दिलेली आहे ती बुद्धी ज्या कामासाठी त्यांनी वापरायला पाहिजे, ज्या विचारांशी पुढे चालायला पाहिजे, तो विचार हरवून अशा प्रकारचा हा जीव बसलेला आहे. एक सुंदर दृष्टांत सांगितला. एक राजा आहे, राजाकडे एक रत्नपारखी होता. मोठ्या मोठ्या रत्नांची, मोठ्या मोठ्या हिऱ्यांची त्याला जाण अशा प्रकारची होती. एक रत्न विकणारा माणूस राजाकडे आला आणि राजाला त्यांनी ते रत्न दाखवलं. राजाने ते रत्न बघितलं, राजाला ते रत्न आवडलं. याची किंमत किती करावी म्हणून राजाच्या दरबारामध्ये जो रत्नपारखी नावाचा होता, अर्थात रत्नाची जाण असणारा जो एक कुशाग्र बुद्धीचा होता, राजाने त्याला ते रत्न दाखवलं आणि त्याला विचारलं की बाबा रत्नाची किंमत किती आहे, आपल्याला हे रत्न विकत घ्यायचं. मग त्यानं सांगितलं की 99 लक्ष रक्कम आहे, 99 लक्ष रुपयाला तुम्ही घ्या. राजा त्याला म्हटलं, अरे बाबा हे असं अर्धवट का सांगायला, 1 कोटी सांगून टाकणं, मला हे आवडलं आहे रत्न, तर 1 कोटी रक्कम सांगून टाक. तर तो रत्नपारखी म्हटलं, बा 1 कोटी नाही सांगायची. का नाही सांगायची, तर यातला एक भाग बाद झालेला आहे, या रत्नाचा एक पार्ट त्याचा बाद झालेला आहे, म्हणून 1% कमी सांगितलं. कारण जाणता आहे आणि मी तुमचं मीठ खातो, मी तुमचं हित बघणार, मी विनाकारण 1 कोटी कशाला सांगू तुम्हाला द्यायला, मी 99 लक्ष सांगितले. राजाला मोठा आनंद झाला. राजाने त्या रत्नपारखीचा सत्कार केला की हा आपल्या जवळचा, आपल्या दरबारातला आपलं हित बघतो आणि आपला फायदा बघतो. 1 कोटी सांगायच्या ऐवजी 99 लक्ष सांगितले. आणि राजाने ज्याने रत्न विकायला आणलं होतं त्याला किंमत सांगून टाकली की बाबा रे, मला 99 लक्ष रुपये देता येतात, एवढी याची किंमत आहे. मग तो म्हणला ठीक आहे, 99 लक्ष अशा प्रकारचं असेल तर द्या, मी घेतो आणि हे तुम्ही रत्न घ्या. राजाने ते रत्न 99 लक्षला विकत घेतलं आणि एक साधू पुरुष, एक महात्मा राजाच्या दरबाराहून जात असताना ह्या राजाचा, रत्नपारखीचा आणि तो रत्न विकणाऱ्याचा संवाद त्यांनी ऐकला. त्या साधू पुरुषाने तो उपहासात्मक हसू लागला राजाकडे बघून आणि त्या रत्नपारखीकडे बघून. उपहासात्मक हसल्यामुळे राजाची नजर त्याच्यावर गेली आणि राजाने त्याला बोलून घेतलं, ओ महाराज इकडे या. महाराज तुम्ही का हसले उपहासात्मक, काही वेगळं वाटलं का तुम्हाला? महात्मा म्हटला की नाही नाही राजा, मी कशा अनुषंगाने नाही हसलो, मी या रत्नपारखीने जी 99 लक्ष पारखून किंमत सांगितली त्याच्याकडं बघून मी हसलो. महाराज त्यांनी तर माझं हित केलं, त्यांनी तर मला फायद्यामध्ये 1 कोटीच्या ऐवजी 99 लक्षला रत्न अशा प्रकारचं घ्यायला सांगितलं. राजा मी त्याच्यामुळेच तर हसलो. महात्मा बोलू लागला, मी त्याच्यामुळेच हसलो कारण यानं याची बुद्धी दगड ओळखण्यामध्ये जेवढी खर्च केली तेवढी बुद्धी जर यांनी देव ओळखण्यामध्ये खर्च केली असती, तेवढा बुद्धीचा जर देव ओळखण्यामध्ये विचार घातला असता तर हा मोठ्या अधिकाराला प्राप्त झाला असता. दृष्टांत संपला. महात्मे सत्पुरुष हेच तर लक्षात आणून देतात प्रत्येकाला की आपल्याला जो जन्म मिळाला, आपल्याला जो देह मिळाला आणि त्यामध्ये जी बुद्धी मिळाली ती चांगल्या विचारानिशी
ती बुद्धी आपण खर्च करावी आणि त्याच बुद्धीच्या द्वारे सत्पुरुषांची सेवा, महात्म्यांची सेवा तुम्हाला आम्हाला अशा प्रकारची घडावी. कारण महात्मा ओळखण्यासाठी, महात्मा असा सजासजी ओळखायला जमत नाही. कळाला, फार मोठा पूर्वपुण्य, फार मोठा साठा लागतो. मला वेगवेगळी प्रमाणात देत बसायची नाहीत, काहीच नाही. आणि महात्म्याची संगत तर आणखी दुर्लभ. अनेक संस्कृत वाङ्मयीन ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. मला एका फकीराचं सुंदर वचन आठवलं, संतांची आणखी संगत तर फार दुर्लभ. जगात सगळ्या गोष्टी मिळतात, पण संतांची संगत अशा प्रकारची मिळणार नाही. एका फकीराचा फार सुंदर शब्द आहे, त्याची रचना आहे. तात मिले पुनि बात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई. तात मिले पुनि बात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मनवांचित पाई. लोक मिले सुरलोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ विजाई. कहे निपट निरंजन लाल, सब कुछ मिले परि संत समागमो दुर्लभ रे. परि संत समागमो दुर्लभ रे. हा फकीर आहे निपट निरंजन. तो असं म्हणतो की तात मिले पुनि बात मिले, सुतभ्रात मिले युवती सुखदाई. पत्नी सुंदर मिळेल. तोंडातून निघालेला शब्द परत आपल्याला घेता येईल. तात मिले पुनि बात मिले, सुतभ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजबाज मिले, राज्य मिळेल, वैभव मिळेल, सब साज मिले, वैकुंठ मिळेल, वैकुंठ विजाई. सगळं सगळं मिळेल. पर कहे निपट निरंजन लाल, सब कुछ मिले परि संत समागम दुर्लभ रे. संतांची संगत अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून देहानं जरी आपल्याला त्यांची संगत नाही करता आली, तर त्यांच्या विचाराने, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाने आपल्याला जे जे आपल्या जीवनामध्ये अनुकरणीय करता येतं, त्यांचं अनुकरण आपल्याला जेवढं करता येतं, ती सुद्धा एक संगतच अशा प्रकारची आहे. मला संगतीवर पुन्हा विषय अशा प्रकारचा वाढवायचा नाही की कशा कशा पद्धतीने आपल्याला संगत महापुरुषांची करता येत. आज आपल्याकडे देहरूपानं जरी ते नसले तरी मूरत असे किरत बडी, बिन पंख उड जाय. मूरत तो जाती रहे, किरत कबूह न जाय. ते कीर्ती रूपाने आज आपल्याकडे आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या विचाराचा ठेवा, त्यांचा तो विचाराचा वारसा आपल्याकडे आहे आणि तो आपण जतन करणं ही सुद्धा एक संगतच आहे. म्हणून आज जरी वैकुंठवासी सद्गुरू मुंडा महाराज कंधारकर देहरूपाने आपल्यामध्ये नाही, आज जरी वैकुंठवासी सद्गुरू प्रल्हाद महाराज कंधारकर आज देहरूपाने आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या विचारांचा ठेवा, त्यांनी घालून दिलेलं आपल्याला आदर्शवत अशा प्रकारचं जे मार्गदर्शन आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण सांभाळावं, आपलं जीवन कृतार्थ करावं आणि असं जीवन त्यांच्या संगतीमध्ये कृतार्थ होता येतं. म्हणजे हे फार मोठं एक सुंदर विवेक गम्यक आहे. समजा चिंतनाचा विषय आहे फार मोठा. म्हणजे एक सहज मुद्दा मी क्लिअर करतो लगेच की परमार्थ साधना करायची कशासाठी, तर देवाची प्राप्ती करण्यासाठी. म्हणजे आपण देव होण्यासाठी, देव आपल्याला भेटण्यासाठी. देवाची प्राप्ती होण्यासाठी आपण परमार्थ साधना करतो, पण तो देव आपल्याला भेटत नाही. म्हणून संतांची भेट आपल्याला घ्यावी लागते, संतांची आपल्याला सेवा करावी लागते. मला निळोबारायांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर मला फार वेगळं हे चिंतन लक्षात घेता येतं. निळोबारायाची साधना सद्गुरूंच्या भेटीसाठी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करतात, सद्गुरूंची भेट अगोदर आहे. देवा प्रार्थील्या वाचून आला असे का, तू का आलास, तुला कोणी बोलवलं का, कळालं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरू अगोदर आहेत, आपल्या जीवनामध्ये संत अगोदर आहेत. त्यांना ओळखणं, त्यांची भेट घेणं, त्यांची सेवा करणं, त्यांची संगत आपल्याला प्राप्त होणं हेच जीवनाचं खरं कल्याण आहे. अशी जीवनाची कृतार्थता ज्या महात्म्यांच्या सेवेमध्ये आहे, ती सेवा तुम्हाला आम्हाला सदैव अशा प्रकारची घडो. संतांच्या संगतीमध्ये आपलं जीवन अशा प्रकारचं जावं, कारण या जीवनामध्ये दुसरं आपल्याला फारसं काही करायला जमणार नाही. त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेलं मार्गदर्शन आणि त्या विचारांनीशी पाऊल टाकत राहणं पुढे पुढे, म्हणजे आपण आपलं ध्येय अशा प्रकारचं प्राप्त करू. कारण संतांचं ध्येय ब्रह्म आहे, त्यांचं ज्ञेयही ब्रह्म आहे. संतांचं ध्येय ब्रह्म आहे, ज्ञेय ब्रह्म आहे. तुमचं आमचं सुद्धा ध्येय ब्रह्म राहावं, ज्ञेय ब्रह्म राहावं
याच्यासाठी संतांकडे आपल्याला जायचं, याच्यासाठी संतांची सेवा, याच्यासाठी श्री गुरूंची सेवा तुम्हाला आम्हाला अशा प्रकारची करायची आहे. आणि अशी सेवा आज प्रवचन मालिकेतल्या 5व्या दिवशी माझ्याकडे परमस्नेही आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य चैतन्य महाराज कंधारकर यांनी सद्गुरूंची सेवा माझ्याकडे दिली. त्याबद्दलही व्यक्तिशः श्री संत साधू महाराज संस्थान सेवा समिती गंगाखेड यांचं मी व्यक्तिशः ऋण व्यक्त करतो. आणि साधू महाराजांचं परंपरेतलं हे कार्य जेवढं शक्य असेल, जेवढं जमेल तेवढं आपण सर्वांनी पुढे अशा प्रकारचं न्यायचं आहे. त्यामध्ये महाराजांचाही फार मोठा सहभाग आहे. आम्हालाही जेवढं जमतं तेवढं आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण साधू महाराज म्हणजे आपल्या सर्वांना प्रत्यक्ष वेगळं काही सांगण्याची गरज नाही. या पृथ्वी तलावर साधू महाराजांचं अवतीर्ण होणं म्हणजेच संपूर्ण प्राणीमात्रांचं कल्याण, संपूर्ण जीवांसाठी कार्य महाराजांनी केलं. महाराजांची रचना फार सुंदर आहे. शंकर महाराज कंधारकरांनी साधू महाराजांच्या अष्टकात केलेली. खरं तर ते ब्रह्ममूर्त आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत. या ठिकाणी देह घेऊन धारण करून या ठिकाणी अवताराला आले की संत शिरोमणी श्रीरामात्मज ब्रह्ममूर्ती प्रगटले, श्री गुरु साधुराज वंदिले, श्री गुरु साधुराज वंदिले. आपल्या सर्वांनाही साधू महाराजांची सेवा घडो आणि त्याचबरोबर या परंपरेतील सगळी महापुरुष मंडळी त्यांची सेवा अशा प्रकारची घडो अशी महाराजांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि धावत्या वेळामध्ये, अल्पशा वेळामध्ये माझं हे थोडंसं चिंतन सद्गुरूंच्या चरणी, सद्गुरू हुंडा महाराजांच्या चरणी, सद्गुरू बाळकृष्ण महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. अशीच सेवा सद्गुरूंची घडावी अशी अपेक्षाही व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा श्री संत साधू महाराज संस्थान सेवा समिती गंगाखेडच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह अशा प्रकारचं हे प्रवचन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि या सगळ्या कार्याला महाराजांना शुभेच्छाही देतो. वैकुंठवासी मुंडा महाराज, नाना महाराज कंधारकर यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने आयोजित केलेला हा प्रवचन मालिकेचा 7 दिवसाचा सप्ताह. कारण विश्वामध्ये कोरोनाचं मोठं संकट आहे. आपणही सर्वजण भगवंताकडे आणि सद्गुरू पुरुषांकडे, महात्म्यांकडे प्रार्थना करू की या विश्वावरचं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर हो. सर्व समाजामध्ये, सर्व प्राण्यांमध्ये, सर्व लोकांमध्ये, नवे नवे ब्रह्मांडामध्ये शांतता, स्थिरता प्राप्त हो. सर्वांना आयुष्य, आरोग्य भरपूर अशा प्रकारचं लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु साधू महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय साधू महाराज की जय. सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. गुरुवर्य धुंडीराज महाराज की जय. श्री गुरु मोतीराम महाराज की जय. सनातन धर्म की जय. गंगा माता की जय. गो माता की जय. भारत माता की जय.